नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत, आज आपण आतुरतेने स्वामींच्या प्रकट दिनांची खूप मनापासून सर्व स्वामी भक्त वाट बघत असतात। आपल्या आयुष्यामध्ये स्वामी सेवा ही म्हणजे खूप खूप नशिबाने मिळालेली स्वामींची सेवा आहे। त्यामुळे आपण स्वामींची सेवा मनापासून करत असतो। आता येणार आहे 20 मार्चला आहे स्वामी प्रकट दिन। तर स्वामी प्रकट दिनानिमित्त 21 दिवस नामजप सेवा, स्वामी समर्थ महाराजांची नामजप सेवा कशी करावी हे आज आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ अगदी खूप खास असणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। स्वामींची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल घडत असतात हे नक्की बघा। कारण मी तुम्हाला शेवटी एक खास प्रेरणादायी संदेश देणार आहे। तर मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही ना काही संकटे असतात, चिंता असतात, घरातील प्रश्न, आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या, मुलांचे भविष्य, संसारातील खूप काही तणाव असतात। पण लक्षात घ्या, जिथे मानवी प्रयत्न संपत असतात तिथे स्वामींची कृपाही सुरू होते। तर मित्रांनो, लिखी जप म्हणजे नामजप केवळ शब्द लिहिणे नाही, तर तो आपल्या मनाला एक शिस्त लावण्याचा हा एक प्रयत्न आहे। आपल्या डोक्याला, आपल्या विचारांना सकारात्मक दिशा देण्याचा हा एक प्रयत्न आहे। तर नामजप ही सेवा आपण कशी करावी हे आज आपण बघणार आहोत। आपल्या आयुष्यामध्ये आपल्या विचारांना सकारात्मक दिशा देण्याचा आणि श्रद्धा दृढ करण्याचा हा एक स्वामी सेवा आहे, हा एक मार्ग आहे। सेवा सुरू करण्यासाठी कोणती योग्य पद्धत आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। सर्वप्रथम स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा, दोन्ही हात जोडून शांतपणे बसा आणि म्हणा, हे स्वामी, मी पुढील 21 दिवस तुमचा नामजप लिहिण्याचा संकल्प करत आहे। माझ्या मनातील अशांतता दूर करा आणि श्रद्धा वाढवा। मी मनापासून संकल्प मनापासून केला तरी अर्धी सेवा ही आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हाच आपलं अर्ध काम पूर्ण होत आलेलं असतं। संकल्प मनापासून केला तर अर्धी सेवा ही पूर्ण झालेली असते। तर सर्वप्रथम संकल्प कसा करावा हे प्रत्येकाला माहीत आहे। त्यासाठी मी तुम्हाला इथे संकल्प कसा करावा, तर सर्वप्रथम आपल्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, थोडंसं हळदी कुंकू अक्षता आणि स्वतःचं नाव घ्यायचं आणि स्वामींना तुम्ही ज्या गोत्रामध्ये आहात त्या गोत्रामध्ये स्वामींना सांगायचं। जर आपल्याला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही असं सांगा की तुम्ही कश्यप गोत्रामधील आहात आणि तुमचं नाव सांगून स्वामींपुढे तुमची जी इच्छा आहे तर ती स्वामींना तुम्ही सांगायची आणि कश्यप गोत्रामधून आहे असं सांगायचं आणि मनातील इच्छा बोलून स्वामींना नमस्कार करून ते पाणी काय की एका झाडाला टाकून द्यायचं। हा झाला संकल्प। आणि साध्या सोप्पा मी तुम्हाला मंत्र सांगते। तर 21 दिवस तुम्हाला कोणता मंत्र जप करायचा आहे, तर स्वामींचा प्रकट दिनानिमित्त आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र रोज आपल्याला एका वहीत लिहायचा आहे। शक्य झाल्यास रोज 108 वेळा नक्की सातत्याने लिहा। आणि जर तुमच्याकडे अजूनही वेळ असेल तर तुम्ही कमीत कमी 15 ते 20 मिनिटे सातत्याने हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपल्याला ही संख्या आपल्याला मोजायची नाही आणि हा आपण मनापासून लिहिण्याचा प्रयत्न करावा। काय करायचं, सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी शांत वेळ निवडा। तुमचा मोबाईल सायलेंट असला पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये जे असतात ना, राग, द्वेष, नकारात्मकता, हे सर्व बाजूला ठेवा। स्वच्छ जागेमध्ये बसा। सकाळी आंघोळ करायचं, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, आंघोळ करायची। आंघोळ करून शांत पहाटेच्या वेळी तुम्ही हा मंत्र जप करून लिहू शकता। लिहिताना प्रत्येक शब्दामध्ये, अक्षरामध्ये तुमची श्रद्धा असली पाहिजे। असं समजा की प्रत्येक शब्दाने तुमचं मन स्वामींच्या चरणी अर्पण होत आहे, असं लिहिलं पाहिजे। आपल्याला हा संकल्प, आपल्याला 21 दिवसांचा प्रवास काय होतं माहिती आहे का, पहिले काही दिवस मन भटकत असतं, खूप विचार येतात, खूप कंटाळा येतो। हीच तर आपल्या आयुष्यातील स्वामी परीक्षा घेत असतात। स्वामींनी कधी सोपं आयुष्य दिलं नाही, पण त्यांनी त्या आयुष्यामध्ये भरपूर काही आपल्या भक्तांवरती
शक्ती दिली आहे. संकटावर मात करण्याची स्वामींनी शक्ती दिलेली आहे. दररोज लिहिताना असं सांगा, स्वतःला सांगा की मी कधी घाबरणार नाही. स्वामी माझ्या सदैव पाठीशी आहेत. अशक्य ही शक्य करतील स्वामी. असा विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ते जप करताना 21 दिवस तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आणि 21 दिवसानंतर तुम्हाला जाणवेल की तुमचं मन किती शांत झालं आहे. तुमच्या मनामध्ये किती भीती कमी झाली आहे. तुमच्या डोक्यातील जे विचार होते, जे नकारात्मक विचार होते ते निघून गेलेले आहेत. त्या विचारामध्ये तुमचे आता सकारात्मक विचार झालेले आहेत. हा असा भरपूर फरक तुमच्या आयुष्यामध्ये पडत असतो. म्हणून तुम्ही 21 दिवस स्वामी समर्थ महाराजांची नाम जप लिखित वही नक्की करा. शेवटच्या दिवशी काय करायचं, या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा, तर या दिवशी असा नैवेद्य साखर, दूध किंवा गूळ खोबरे असं तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवू शकता. आणि स्वामींचे हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर याच्यामध्ये तुमची ही कोणती इच्छा असेल तर स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील. आणि काय करायचं की हे 21 दिवस तुम्हाला कुठलेही अडचण न येता जर झालं तर स्वामींनी 21 दिवसात तुम्हाला अशी शक्ती देईल की माझा विश्वास दृढ केला, आता पुढेही माझ्या पाठीशी राहा. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करा. कारण स्वामी सेवा म्हणजे केवळ पूजा नाही, तर ती एक आपल्या करुणा आणि दयाभाव, एक शक्ती आपल्यामध्ये आपल्या प्रत्येक अवयवावर, तर म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवावरती स्वामी समर्थ महाराजांचा जप आपल्या शरीरावरती काम करत असतो. म्हणून ही 21 दिवस तुम्हाला जितकं होईल तितकं स्वामी महाराजांची श्री स्वामी समर्थ ही सेवा तुम्ही नक्की करू शकता. लक्षात ठेवा, स्वामी सेवा म्हणजे मागणं नाही तर विश्वास ठेवणं आहे. स्वामी सेवा म्हणजे दिखावा नाही तर निस्वार्थपणे समर्पण आहे. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळे साथ सोडतात तेव्हा स्वामीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कितीही गरीबातला गरीब असेल, श्रीमंतातला श्रीमंत असेल, खूप शिकलेले असेल किंवा अशिक्षित असेल, पण त्या प्रत्येक भक्तांच्या पाठीमागे स्वामी नेहमी त्यांच्या पाठीशी असतात. स्वामींसाठी काय आहे तर आपण केलेली सेवा. स्वामींसाठी महत्त्वाचं आहे तर स्वामींना आपण केलेलं मन अर्पण. ही सेवा मनापासून जर केली ना तर खूप आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल घडत असतात. तर मित्रांनो, या प्रकट दिनानिमित्त आपण सगळ्यांनी 21 दिवसांची ही लिखित नामजप सेवा नक्की सुरू करूया. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कारण काय होईल कारण कदाचित तुमच्या ह्या एका शेअरमुळे कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. कोणी आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेममध्ये असेल आणि त्याच्यापर्यंत जर हा व्हिडिओ जर शेअर केला, त्याच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर कदाचित त्याचं आयुष्य पण बदलू शकतं. आणि त्याचा आशीर्वाद आपल्या स्वरूपी म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये येऊन स्वामी तुम्हाला त्याचं दुःख दूर झाल्यानंतर त्याचे आशीर्वाद तुम्हाला नक्की लागतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.